नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गुरुनी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण मैत्रिणींनो थायपुसम ही रांगोळी काढणार आहोत. तर थायपुसम म्हणजे काय हे तुम्हाला थंबनेलवरून वाटलंच असेल की ही कोणती रांगोळी आहे आता. तर आपले जे भगवान शिवशंकर आहेत त्यांचा मुलगा मोठा कार्तिकेय ह्याला आपण काय म्हणतो, थायपुसम अशी रांगोळी असं म्हणले जाते किंवा मुरगुनी रांगोळी असेही म्हटले जाते. तर त्या ठराविक महिन्यामध्ये काढली जाते रांगोळी ही. तर त्याच्यासाठी आपण त्याला काय म्हणतो, थायपुसम असे म्हणतो. तर त्याच्यासाठी मी काय केलेले, ही 4 ते 2 टिपके ओढून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे 3 टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक आडवी रेष ओढून घ्यायची. आपल्याला एक पंतीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या पंतीमध्ये आपल्याला अशी फुलं काढून घ्यायची आहेत. इथून आपल्याला आता हे या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. थायपुसम म्हणजे एक महिना असतो, त्या महिन्यामध्ये आता ही रांगोळ्या अशा काढल्या जातात. तर त्याच्यामध्ये काय असतं, प्रामुख्याने भगवान कार्तिकेयांचा भाला देखील काढला जातो. त्यानंतर यामध्ये आपल्याला असे छोटे छोटे टिपके ओढून घ्यायचे आहेत. ह्या रांगोळ्या आपल्या पारंपरिक रांगोळ्या आहेत, त्यामुळे अवश्य तुम्ही या असल्या रांगोळ्या आपल्या घरात, देवघरात किंवा दारासमोर ट्राय केल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आता काय करायचं, इथून आता एक मोर तयार करून घ्यायचं, कारण कार्तिकेयांचं वाहन हे मोरच आहे, त्यामुळे आपल्याला इथं मोर एक काढणं आवश्यकच आहे. या पद्धतीने आपला मोर एक तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, इथून एक आपल्याला मोर तयार करून घ्यायचा आहे, थोडंसं या पद्धतीने.
आता आपले मोर पण तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण आता काय करायचं आहे, आपण इथं काय केलेलं आहे, मोराचा पिसारा तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली किती सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. तर रांगोळी आवडल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. श्री स्वामी समर्थ.